नमस्कार मित्रांनो. तर हा आपला पहिला ब्लॉग. तर आपण चाललो आहे आता नागपूरला. माझा मित्र येऊन आला मला घ्यायला. चला तर मित्रांनो, आता माझ्या मित्राचा फोन आला, तर आता आम्ही निघतो. हे आमची लाडूबाई नाराज होऊन बसलेली आहे. तिकीट नाही भेटल्यामुळे आणि तिला घेऊन जात नाही आहे. तिकीट जर भेटली असती तर तिला पण घेऊन गेलो असतो सोबत. थोडीशी नाराज, थोडीशी लाजरी बुजरी, नाराज झालेली आहे ती. नेक्स्ट टाइम तुला पण क्रिकेट मॅच बघायला घेऊन जाणार. आमची लाडूबाई छोटूशी. चला मित्रांनो, आता आपण चाललो हायवेकडे. हायवे जवळच आहे इथून. हे आमच्या कॉलनीचं बोर्ड. हायवेवर आलो तर तो माझा मित्र थोडा सांगून गेला. बघा तो येऊन राहिला. हा आला आहे. आपला मित्र आला आपल्याला घ्यायसाठी. बघा, हिरो रोहित कुमार नागपूर जायसाठी तयार बिलकुल. चला तर आपली जर्नी स्टार्ट. आता नागपूर पाहायला निघालेला आहोत. आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे इथून. सरळ आता डायरेक्ट नागपूर. बाय, भेटूच मधात. नाश्ता करताना सकाळी सकाळी वहिनीनं मस्त ऑमलेट आणि ब्रेड पाव. पण आम्हाला रस्त्यात कुठं जागा भेटली नाही म्हणून इथं थांबलो. हे मस्त झाड आहे मोठं, पाहू शकता तुम्ही. चांगलं गंधाचं झाड आहे. त्याच्यानंतर इथे साईडला हे मंदिर आहे आणि हे समोर एक हे हॉल आहे. इथे काहीतरी लग्न वगैरे कार्यक्रम होत असतात. आणि थोडंसं पतंगण आहे, पार्किंग वगैरेची व्यवस्था आहे मस्त. आणि आपला हा हायवे रोड. खा लूंगा पण ज़्यादा मत, 1-2 रोटी खाऊंगा. आलो आहे आपण पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर एरियात. समोर पोलीस पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर. चला तर मित्रांनो, आपण पोहोचलो फायनली जामठा स्टेडियम नागपूर येथे. तर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था वगैरे व्यवस्थित केलेली आहे आणि आम्ही इथे गाडी व्यवस्थित पार्क करून समोर निघालो आहे स्टेडियमकडे. चला, रोहित शर्मा आणि विराट कोहली जामठा स्टेडियमवर घेऊनच घेऊ. आता स्टेडियमवर उतरणार आहे बॅटिंग करण्यासाठी. अरे बॅट बॉल कुठे ठेवले आपले? बापरे, लय भारी गर्दी आहे यार. हो हो. एवढी गर्दी मागच्या वेळेस एवढी नव्हती ना? नाही, यावेळेस जास्त गर्दी वाढलेली आहे. थँक्यू बेटा. हे छोटूशी इकडे बघ. हिच्या घरी आम्ही बॅग ठेवली.
स्टेडियमवर ग्राउंड फर्स्ट फ्लोअरवर आपण निघालो. समोर गेला. चला तर मित्रांनो, आजची इंडिया वर्सेस न्यूझीलंड मॅच संपलेली आहे. मॅच मस्त झाली. इंडिया मॅच जिंकला. आम्हाला मस्त खुशी झाली मॅच जिंकला म्हणून. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.